नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे राजनगाव येथील चक्रशिरवाडी येथे असलेल्या पांडवगण शिव मंदिरात। चक्रशिरवाडी गावामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो। मंदिराच्या समोरच आपल्याला भव्य मोठी दीपमाळ दिसते। तिथून थोड्या पायऱ्या उतरून गेलो की आपल्याला पादुका व नंदीचे दर्शन होते। मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन होते। मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हेमाडपंथी रचनेच्या अनेक खांबावर उभा आहे। ह्या सभामंडपात नंदीच्या एक सलग अशा 3 मूर्त्या आहेत। त्यानंतर पुढे गेल्यावर मुख्य गाभाऱ्यात श्री शंभू महादेवाचे शिवलिंग आहे। मंदिराच्या बाहेर एक आपल्याला पिण्यायोग्य पाण्याचा कुंड पाहावयास मिळतो। तसेच मंदिराच्या परिसरात आपल्याला काही मंदिरे बघायला मिळतात। हे मंदिर एका छोट्या दरीच्या कट्ट्यावर वसले आहे, तिथून आपल्याला निसर्ग अनुभवता येतो। मंदिराच्या समोरील कठड्यावर काही शिळा व शिवपिंडी पाहावयास मिळतात। आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर पडलो। मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य होता। तिथून पुढे आम्ही तपस्या मठाकडे मार्गस्थ झालो। व्हिडिओ वाकडे वळणे घेत आम्ही निसर्गाचा आनंद लुटत तपस्या मठाजवळ पोहोचलो। हा मठ रोड लगत असल्यामुळे आम्हाला जास्त काही चालावे लागले नाही। तळ्याच्या मध्यभागी मंदिर आहे व दोन्ही बाजूला आपल्याला गुहेसारखे काही भाग पाहायला मिळतात। अजून पाऊस सुरू नसल्यामुळे पाण्याची पातळी थोडी कमी होती। येथील मंदिरात आपल्याला शिवलिंग बघायला मिळते, तसेच ध्यान केंद्र आहे। हा मठ पाहून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला रवाना झालो। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।